या बातमीबरोबरच महत्त्वाची बातमी ही दिवसभरातली दुसरी महत्त्वाची ते म्हणजे ईडीचे छापे आज दिवसभरात सगळीकडे पडलेले आहेत। मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, चेन्नईसह प्रमुख शहरांमध्ये ईडीचे छापे आज पाहायला मिळाले। मुख्य म्हणजे मुंबईत जे छापे पडले, एका पुरोहित नावाच्या व्यक्तीच्या घरी हे छापे पडले आणि तिथं या व्यक्तीने भुजबळांना पैसे दिल्याच्या काही नोंदी मिळत आहेत। त्यामुळे ईडीची कारवाई भुजबळांवर होत असतानाच आता एक नवीन माहिती समोर येते। आजच्या दिवसभरातल्या जवळपास 300 छापे देशभरात घातले गेले। मृत्युंजय सिंह आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत या सगळ्या कारवाईवर माहिती देण्यासाठी। मृत्युंजय, 300 छापे दिवसभरात घातलेले आहेत। मुंबईतले जी छापे घातले आहेत त्याच्यामध्ये भुजबळांचं नाव येत आहे, त्याविषयी सांग आणि या सगळ्या दिवसभरातल्या कारवाईविषयी सविस्तर माहिती द्या। आज देशाचं जे सर्वात मोठा जे पाऊल उचललं गेलं, ईडी तर्फे उचललं गेलं ब्लॅक मनीच्या विरोधात देशभरात जे मोठमोठे शहर आहे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई या ठिकाणी ईडीने रेड टाकली। तब्बल 300 जागी ईडीचे जे अधिकारी आहेत, 200 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी रेड टाकली। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये जगदीश पुरोहित नावाचा जे इसम आहे त्याच्या घरी जे रेड टाकलं गेलं ते महत्त्वाचं होतं, कारण जगदीश पुरोहित हा अंधेरीमध्ये राहतो आणि याच्या नावावर 700 कंपन्या आहेत, बोगस कंपन्या आहेत। हे जे 700 कंपन्या आहे यांच्यावर आरोप आहे की या कंपन्यांमध्ये 20 बोगस डायरेक्टर आहे आणि ह्या कंपनीने ब्लॅक मनी वाईट केलं आणि छगन भुजबळ जे माजी उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे, छगन भुजबळच्या तब्बल 46 कोटी जो रुपये होते ब्लॅक मनी होता ते पांढरा करण्याचं काम या जे बोगस कंपनी आहे ते बोगस कंपन्याच्या माध्यमातून करण्यात आलं। आज सकाळी 11:30 वाजता जगदीश पुरोहित यांचा अंधेरीच्या निवासस्थळी ईडीचे 4 अधिकारी पोहोचले आणि त्यांना माहिती मिळाली की सध्या जगदीश पुरोहित घरी नाही आहेत, त्यांचं एक दुसरा ठिकाण पण आहे, त्या ठिकाणीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी रेड टाकली। 4 अधिकाऱ्यांनी रेड टाकली। 7 वाजेपर्यंत ही रेडची प्रक्रिया सुरू होती। या दरम्यान घरातून जे कप्बोर्ड होते, सोफा होता, बेड होता, त्याच्या खाली जे काही डॉक्युमेंट सापडले ते जप्त करण्यात आले आहेत। ईडीने अशी माहिती मिळाली की हे जे जगदीश पुरोहित आहे याच्याकडे 700 बोगस कंपन्यांचे रेकॉर्ड्स आहेत आणि या 700 कंपन्यांचा जे वापर केला गेलाय ते बिल्डर्सचे पैसे, नेत्यांचे पैसे, काळा पैसा होता तो पांढरा करण्याचं काम केलं गेलाय आणि यामध्ये छगन भुजबळचंही नाव आहे। छगन भुजबळचा हे जुना पार्टनर आहे। तर जशा पद्धतीने आज ईडीने रेड टाकलेली आहे, हा स्पष्ट झालेला आहे की जे छगन भुजबळचे कर्मचारी आहेत, त्यांच्या सोबत काम करणारे लोक आहेत ते फक्त नाही तेच ओनली नाही पण छगन भुजबळची जे मुश्किल आहे तेही वाढणार आहेत आणि हा जे ईडीची कारवाई आहे ते कालपर्यंत सुरू राहणार आहे। धन्यवाद।